Hello student, welcome to my channel. You are watching Higher Secondary Chemo Cafe. This is our fifth lecture on chemical thermodynamic, and in this lecture we will discuss some important points. So let's go. So this is our first point of discussion, internal energy. Student, each and every substance is associated with a definite amount of energy. कुठलाही तुम्ही मॅटर घ्या, सबस्टन्स घ्या, त्या सबस्टन्समध्ये एक डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी असणार आहे. ॲट दॅट एनर्जी इज ड्यू टू द पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल. एखाद्या सबस्टन्समध्ये जे काही पार्टिकल्स असणार आहेत, कारण सबस्टन्स हा पार्टिकलने बनलेला आहे, त्यामुळे जे काही पार्टिकल असतील जेवढे, त्या प्रत्येक पार्टिकलमध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळून का होते, इंटरनल एनर्जी होते. So, what is internal energy? The energy stored in a substance is its internal energy. कुठल्याही सबस्टन्समध्ये जी स्टोअर केलेली एनर्जी आहे, त्या एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. ओके, इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. इंटरनल एनर्जी ही कॅपिटल यूने डिनोट केली जाते. ॲज आय सेड, इट इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलमधली पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळून का होते, इंटरनल एनर्जी होते ऑफ द सिस्टीम. ओके, ना इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी हे कसं आहे, स्टेट फंक्शन आहे. इट इज डिपेंड ऑन करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. ॲज द स्टेट चेंजेस, इट्स मॅग्नेट्यूड ऑल्सो चेंजेस. जर स्टेट चेंज झाली तर का होते, त्याची मॅग्नेट्यूड पण चेंज होते. अँड इट इज ऑल्सो extensive property. It is a state function and extensive property. Now why it is extensive property? Because its magnitude changes with the change in amount of substance. जर सिस्टीम मध्ये सबस्टन्सचा अमाऊंट चेंज झाला की इंटरनल एनर्जी त्या सिस्टीममधली चेंज होते. ओके, अँड ॲज इट इज स्टेट फंक्शन, आणि स्टेट फंक्शन असल्यामुळे आपण त्यातला चेंज फाइंड आउट करतो, मीन्स डेल्टा यू. So delta u is equal to u2 minus u1. Delta u is equal to u2 minus u1, and u1 is equal to initial internal energy, and u2 is equal to final internal energy. Okay, so this is about the internal energy of the system. Now internal energy of the system changes as any energy transfer into the system ॲज अ हीट ऑर वर्क. इंटरनल एनर्जी सिस्टीमची जी आहे ती काय होते, चेंज होते जेव्हा एखादी एनर्जी ॲज अ वर्क ऑर हीट सिस्टीममध्ये काय होते, ट्रान्सफर होते. ओके, सो द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम चेंजेस वेन द एनर्जी इज ट्रान्सफर इन अँड आउट ऑफ द सिस्टीम ॲज अ हीट ऑर वर्क. नाउ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीज. आता इंटरनल एनर्जी चेंज होते, याचा अर्थ ती इन्क्रीज होणार किंवा डिक्रीज होणार. मग इन्क्रीज केव्हा होते, द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीज इफ एनर्जी इज ॲडेड टू द सिस्टीम ॲज अ हीट ऑर वर्क. जर समजा एनर्जी सिस्टीममध्ये ॲड झाली इन द फॉर्म ऑफ वर्क ऑर हीट, याचा अर्थ काय, तर सिस्टीमवर एखादं समजा वर्क झालं किंवा सिस्टीममध्ये हीट एंटर झाली, तर इंटरनल एनर्जी त्या सिस्टीमची काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. आणि समजा एखादं वर्क सिस्टीमने केलं असेल ऑन द सराउंडिंग, किंवा सिस्टीममधून हीट ट्रान्सफर होत असेल सराउंडिंगमध्ये, लिव्स होत असेल, तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. सो द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीज इफ द एनर्जी इज रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम. सिस्टीममधून जर एनर्जी समजा रिमूव्ह झाली, तर त्या सिस्टीममधली एनर्जी, इंटरनल एनर्जी जी आहे ती काय होते, डिक्रीज होते. इफ 30 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम, द इंटरनल एनर्जी इन्क्रीज बाय 30 किलो जूल. समजा 30 किलो जूल एवढं वर्क जर सिस्टीमवर होत असेल, तर इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची ती इन्क्रीज होणार बाय 30 किलो जूल. याचा अर्थ दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू प्लस 30 किलो जूल
डेल्टा यू किती असणार आहे, प्लस 30 किलो जूल असणार. म्हणजेच इंटरनल एनर्जी सिस्टीमची काय होते, इन्क्रीज होते. आणि जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा काय लिहिणार तुम्ही, प्लस 30 किलो जूल होणार. ठीक आहे. Now, if 20 kilojoule work is done on the system, done by the system on the surrounding, the internal energy of the system decrease by 20 kilojoule. समजा 20 किलोजूल एवढं वर्क सिस्टीम करत असेल सराउंडिंगवर, तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे जी इंटरनल एनर्जी सिस्टीमची आहे ती डिक्रीज होणार बाय 20 किलोजूल. सो डेल्टा, therefore delta U is equal to minus 20 kilojoule. ओके. सो हॅव यू अंडरस्टँड. या दोनों तुमच्या लक्षात येईल की जेव्हा एखादी इंटरनल एनर्जी, एखादी एनर्जी जेव्हा सिस्टीममध्ये एंटर होते तेव्हा त्यातली इंटरनल एनर्जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. आणि एखादी एनर्जी जेव्हा आउट होते किंवा लीव्ज होते सिस्टीममधून तेव्हा त्यातली इंटरनल एनर्जी ही डिक्रीज होते. Similarly, 10 kilojoule heat is enter into the system. The internal energy of the system increased by 10 kilojoule. Increased by 10 kilojoule. ओके. समजा 10 किलोजूल एवढी हीट सिस्टीममध्ये एंटर होत असेल तर इंटरनल एनर्जी सिस्टीमची 10 किलोजूलने इन्क्रीज होणार. म्हणजे तुम्हाला जो डेल्टा यू मिळेल म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी असेल तो काय असणार, प्लस 10 किलोजूल. ओके. चेंज इनिशियलमधून आपण जेव्हा फायनल काय करू, फायनलमधून जेव्हा इनिशियल आपण सबस्ट्रॅक्ट करतो इंटरनल एनर्जी तेव्हा जो चेंज असेल तो किती असेल, 10 प्लस 10 किलोजूल. ओके. सपोज 20 kilojoule of heat is removed from the system. समजा 20 किलोजूल हीट ही सिस्टीममधून रिमूव्ह होत असेल तर इंटरनल एनर्जीमध्ये काय चेंज होणार किंवा कितीने ती डिक्रीज होणार, 20 किलोजूलने डिक्रीज होणार. द इंटरनल एनर्जी of a system decreased by 20 kilojoule. Okay. Therefore delta U is equal to change in internal energy is equal to minus 20 kilojoule. Okay. आता समजा दोन्ही एकाच वेळी होत असेल, सिस्टीममध्ये हीट पण ट्रान्सफर होत असेल आणि सिस्टीम वर्कडन पण होत असेल सिस्टीमकडून, तर काय होईल बघा. सपोज 20 किलोजूल ऑफ हीट इज एंटर into the system at the same time 10 kilojoule work is done by the system on the surrounding. So what is the change in internal energy? Delta U is equal to काय असेल,
20 किलो जूल हीट एंटर होते आणि सिस्टीम 10 किलो जूल एवढं वर्क करते ऑन दी सराउंडिंग. सो 10 किलो जूल एनर्जी सिस्टीममधून लिव्ह होणार, म्हणजेच सबस्ट्रॅक्ट होणार, मायनस होणार, आणि 20 किलो जूल एवढी एनर्जी ॲड होणार, म्हणजेच +20 ही सुरुवातीला हीट काय झाली, एंटर झाली, म्हणजेच एनर्जी एंटर झाली सिस्टीममध्ये, आणि 10 किलो जूल एवढी एनर्जी सबस्ट्रॅक्ट झाली, रिमूव्ह झाली इन द फॉर्म ऑफ वर्क. देन द चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू +10 किलो जूल. सो आपल्याला जो चेंज इन इंटरनल एनर्जी आहे डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल, +10 किलो जूल. ओके. आता समजा याच्या नेमकं उलट होत असेल, समजा ही आपल्याकडे एक सिस्टीम आहे. ओके, दिस इज अ सिस्टीम, आणि समजा आपण जे मगाशी घेतलं होतं ते 20 किलो जूल हीट ही का होत होती, एंटर होत होती. ओके, आणि सिस्टीम वर्क 10 किलो जूल करत होती ऑन द सराउंडिंग. समजा 10 किलो जूल हीट इज एंटर इन टू द सिस्टीम. मी ॲरो आत दाखवलं आहे, म्हणजे सिस्टीममध्ये का होते, 10 किलो जूल हीट एंटर होते, अँड ॲट द सेम टाईम सिस्टीम डज वर्क ऑन द सराउंडिंग इज 20 किलो जूल. त्याचवेळी सिस्टीम सराउंडिंगवर 20 किलो जूल एवढं वर्क करत असेल. सो व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. किती चेंज होईल सिस्टीममध्ये, हे बघा, ही एंटर होते म्हणजे त्याचं साईन प्लस असणार, आणि ही लिव्ज होते म्हणजे त्याचं साईन मायनस असणार. इक्वल टू 20 minus 10 kilojoule, but the sign is minus. So इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, या सिस्टीमची इंटरनल एनर्जी 10 किलोजूलने का होणार, डिक्रीज होणार. साईन मायनस आहे, सो डिक्रीज होणार. ओके, सो दिस इज अबाउट द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. लक्षात ठेवायचं, एखादी एनर्जी जेव्हा सिस्टीममध्ये एंटर होते तेव्हा सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार, आणि तेवढीच एनर्जी समजा लिव्स होत असेल तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार. ओके, इन द फॉर्म ऑफ वर्क ऑर हीट. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट ऑफ अवर डिस्कशन इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक. नाउ दिस इज सिम्पली अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, आपण 9वीला किंवा 10वीला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितला आहे. तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक हे सेम आहेत. नाउ व्हेन द सिस्टीम इज ट्रान्सफर फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट, द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा एखादी सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होते तेव्हा जी टोटल एनर्जी आहे सिस्टीम आणि सराउंडिंगची ती काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. समजा एक सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी ही सिस्टीममधून लिव्ह होत असेल तर ती सराउंडिंगमध्ये एंटर होणार. म्हणजेच दोन्ही जर आपण टोटल घेतली सिस्टीम आणि सराउंडिंगची, जर टोटल एनर्जी कॅल्क्युलेट केली देन रिमेन कॉन्स्टंट. समजा एखादी एनर्जी सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये ट्रान्सफर होत असेल तर सिस्टीममधून ती मायनस होणार, सराउंडिंगमधून ती मायनस होणार आणि सिस्टीममध्ये ती प्लस होणार. याचा अर्थ टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन कॉन्स्टंट. सो दिस इज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ conservation of energy, means the first law of thermodynamics. So there are various statements for the first law of thermodynamics. Okay, so first statement, the energy of the universe remains constant. युनिवर्स मधली जी एनर्जी आहे ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. आता सिस्टीम आणि सराउंडिंग जर आपण कन्सिडर केले तर युनिवर्स इज नथिंग बट द सिस्टीम अँड सराउंडिंग. युनिवर्स म्हणजे काय तर सिस्टीम आणि सराउंडिंग हे मिळून काय होतं, युनिवर्स तयार होतं. समजा आपण मगाशी जसं मी सांगितलं की सिस्टीममधून एनर्जी सराउंडिंगमध्ये समजा लिव्ह होत असेल
तर सिस्टीममधून ती मायनस होणार आणि सराउंडिंगमध्ये ती प्लस होणार, ॲड होणार. म्हणजेच युनिवर्सची जी एनर्जी आहे, टोटल एनर्जी आहे, ती काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ first law of thermodynamic, energy of the universe remain constant. Then the second statement, the total internal energy of isolated system is constant. आयसोलेटेड सिस्टीम असेल तर त्याची टोटल इंटरनल एनर्जी ही काय राहते, कॉन्स्टंट राहते. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज रिमेन कॉन्स्टंट. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आहे, the energy is neither created nor be destroyed and can be only converted from one form to another. ओके. एनर्जी ही केव्हाही क्रिएट होत नाही. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. स्टेटमेंट आहे हे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं. एनर्जी इज नायदर क्रिएटेड, एनर्जी क्रिएट करू शकत नाही आपण किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही, तर ती एका फॉर्ममधून काय होते, दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. ओके. सो दीज आर द थ्री स्टेटमेंट्स फॉर दी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. यातलं कुठलंही तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तरी चालते, सगळीच लिहायला हवी असं काही नाही आहे. एक दोन आठवत असतील तर दोन लिहू शकता तुम्ही, पण हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, की जो एक्झामला विचारला जातो. आणि याच्याबरोबर त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन विचारलं जातं. स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अँड डिराईव्ह इट्स मॅथमॅटिकल इक्वेशन. ओके. किंवा स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अँड गिव्ह इट्स मॅथमॅटिकल इक्वेशन. ओके. So let us discuss formulation of first law of thermodynamics, means the mathematical equation of first law of thermodynamics. आता मॅथमॅटिकल इक्वेशन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काही आपल्याला कन्सिडरेशन करावे लागतात. नाउ सपोज Q amount of heat is supplied to the system and W amount of work is done on the system by the surrounding. The internal energy of the system would increase. Q amount of heat जर सिस्टीममध्ये सप्लाय होत असेल आणि W अमाऊंट ऑफ वर्क डन जर सिस्टीमवर होत असेल तर त्याची इंटरनल एनर्जी काय होणार, इन्क्रीज होणार. ओके. सॉरी. सो इंटरनल एनर्जी काय होणार त्याची, त्या सिस्टीमची इन्क्रीज होणार. आता ते कितीने इन्क्रीज होणार ते आपण बघू. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. एवढ्या अमाऊंटने काय होणार, सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होणार, कारण क्यू अमाऊंट ऑफ हीट इज एंटर इन टू द सिस्टीम अँड ॲट द सेम टाईम डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय दी सराउंडिंग. त्यामुळे दोघांचं पण साईन पॉझिटिव्ह आहे. सो चेंज इन इंटरनल एनर्जी is equal to Q plus W. So this equation is the mathematical expression of the first law of thermodynamics. हे जे इक्वेशन आहे हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. सो हे तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाममध्ये लिहायचं आहे. ओके. ठीक आहे. देन फॉर इन्फानायटिझमल चेंज, समजा एक इन्फानायटिझमल चेंज होत असेल सिस्टीममध्ये, किंवा आपण म्हणू if infinitesimal amount of heat is enter into the system and the infinitesimal amount of work is done on the system by the surrounding, dW. So the infinitesimal change or infinitesimal increase in internal energy du is equal to dq plus dw. d represents the infinitesimal change. हा स्मॉल d जो आहे तो काय करतो, इन्फिनिटेसिमल चेंज डिनोट करतो. डेल्टा डिनोट्स द लार्ज चेंज इन द सिस्टीम. ओके. सो फॉर इन्फिनिटेसिमल चेंज डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर द इन्फिनिटेसिमल चेंज. ओके. सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. So next, the first law of thermodynamics for different processes. आता आपण हा जो फर्स्ट लॉ आहे तो
डिफरंट प्रोसेसेससाठी काय करणार, ॲप्लाय करणार. त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. ओके, सो इन आयसोथर्मल प्रोसेस द टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनमध्ये किंवा पूर्ण प्रोसेसमध्ये टेम्परेचर सिस्टीमचं कॉन्स्टंट राहतं. ओके, त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. सो टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट, दॅट इज डेल्टा यू, म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 0 अँड चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0. सो एनर्जी काय राहणार तिथे, कॉन्स्टंट राहणार. त्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती त्या सिस्टीममध्ये कॉन्स्टंट राहते. कारण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायला सिस्टीम काय करणार, एनर्जी चेंज करणार. बरोबर ना. एनर्जी काय होणार, इन अँड आउट ऑफ द सिस्टीम होणार. ठीक आहे, त्यामुळे जो चेंज इन इंटरनल एनर्जी आहे इज इक्वल टू काय असणार, 0 असणार. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आपण ठेवतोय किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्यामुळे जी इंटरनल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहते. कारण टेम्परेचर वाढलं तर इंटरनल एनर्जी काय होणार, वाढणार. टेम्परेचर कमी झालं की इंटरनल एनर्जी सिस्टीमची कमी होणार. त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते. डेल्टा यू इज इक्वल टू 0. आता हे डेल्टा यू जर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकमध्ये पुटअप केला, हा फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनॅमिक्सचा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता इथे आपण डेल्टा यू इज इक्वल टू 0 घेतला तर 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असं होणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय होईल, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. हा क्यू इथेच ठेवला, हा डब्ल्यू इकडे घेतला की तो काय होणार, प्लस आहे तो मायनस होणार. सो मायनस डब्ल्यू, किंवा हा क्यू इकडे घेतला, डब्ल्यू तिथेच ठेवला तर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू असं हे काय होणार, इक्वेशन होणार. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इन आयसोथर्मल प्रोसेस, सपोज क्यू अमाऊंट ऑफ हीट इज एंटर इन टू द सिस्टीम, त्याचं साईन पॉझिटिव्ह आहे. The same amount of work is equal to a same amount of work is done by the system on the surrounding. जर Q एवढी एनर्जी सिस्टीममध्ये एंटर होत असेल तर W एवढं वर्क किंवा तेवढ्याच अमाऊंटमध्ये वर्क काय होणार, सिस्टीम सराउंडिंगवर करणार आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आणि म्हणून त्यातली इंटरनल एनर्जी ही काय राहते, कॉन्स्टंट राहते, चेंज इन इंटरनल एनर्जी. बरोबर ना. समजा मगाशी पण आपण लिहिलं आहे 10 किलो जूल एवढी एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट इज एंटर इन टू द सिस्टीम. तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क डन किती होणार, तेवढ्याच अमाऊंटमध्ये होणार, म्हणजे 10 किलो जूलमध्ये होणार ऑन दी सराउंडिंग, म्हणजेच मायनस 10 किलो जूल. सो इंटरनल एनर्जी जर कॅल्क्युलेट करायला गेला, चेंज इन इंटरनल एनर्जी, तर जेवढी ॲड झाली आणि लीव्ह झाली यांची ॲडिशन करावी लागणार, इज इक्वल टू 0. त्यामुळे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0 राहतो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. लक्षात येते. सो दिस इज फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आपण आयसोथर्मल प्रोसेससाठी काय केला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक ॲप्लाय केला. नाव फॉर एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय करू, ॲप्लाय करू. आता एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट सिस्टीम किंवा सराउंडिंगमध्ये काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. तिथे आयसोथर्मल प्रोसेस असते. ठीक आहे, सॉरी आयसोथर्मल नाही, त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेटेड सिस्टीम असते. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम कशी असणार, आयसोलेटेड असणार. सो देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग इन एडियाबॅटिक प्रोसेस. ओके, दॅट इज क्यू इज इक्वल टू 0. म्हणजेच क्यू इज इक्वल टू काय असणार, 0 असणार. आणि जर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक घेतला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, आणि क्यू इज इक्वल टू 0 पुटअप केला तर डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार, 0 प्लस डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू. डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू. सो एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, द सेम अमाऊंट ऑफ
द चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑब्झर्व. जेव्हा डब्ल्यू अमाऊंटमध्ये वर्क जर सिस्टीमवर होत असेल आणि प्रोसेस ॲडियाबॅटिक असेल तर तेवढ्याच अमाऊंटमध्ये काय होणार, इंटरनल एनर्जी चेंज होणार. बरोबर. समजा 10 किलो जूल वर्क इज डन ऑन द सिस्टीम, म्हणजेच त्याचं साईन काय, पॉझिटिव्ह आहे. सो तेवढ्याच अमाऊंटमध्ये काय होणार, इंटरनल एनर्जी चेंज होणार. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय असेल, प्लस 10 किलो जूल एवढीच असणार इंटरनल एनर्जीचा चेंज. ओके, लक्षात येते. सो दिस इज अबाउट ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो इथे आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय केला आहे, ॲप्लाय केला. नाउ फॉर आयसोकोरिक प्रोसेस. ओके, so the process which carried out at constant volume throughout the transformation is called isochoric process. ज्या प्रोसेस आपण काय करतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला कॅरी असतात, आयसोकोरिक प्रोसेस असतात. आता आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. आपण आधी इक्वेशन घेऊ. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके, बट वी नो दॅट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा v. Okay, so by putting this w in above equation we get delta u is equal to q minus px into delta v. Now since the process is isochoric, delta v is equal to 0. Okay, as delta v is equal to 0, delta u is equal to q. Delta u is equal to q at constant volume. So the process is isochoric process. So here we have to write qv, heat at constant volume. So this equation shows that the change in internal energy of the system is due to the heat transfer at constant volume. जो काही इंटरनल एनर्जीमध्ये चेंज आहे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये, तो कशामुळे झाला आहे, ड्यू टू हीट ट्रान्सफर इन टू द सिस्टीम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो दिस इज अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. नाउ सिन्स डेल्टा यू इज स्टेट फंक्शन, डेल्टा यू काय स्टेट फंक्शन आहे, क्यू व्ही इज ऑल्सो स्टेट फंक्शन. क्यू व्ही इज ऑल्सो स्टेट फंक्शन, कारण डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही आहे. क्यू व्ही जर डेल्टा यू जर स्टेट फंक्शन असेल तर हे काय होणार, क्यू काय होणार, स्टेट फंक्शन होणार. किंवा डेल्टा यू म्हणता येणार नाही आपल्याला, आपण चेंज घेऊ शकत नाही. यू इज अ स्टेट फंक्शन, इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे, त्यामुळे काय होणार इथे क्यू व्ही हे पण स्टेट फंक्शन होणार. कारण इथे हे क्यू इज अ पाथ फंक्शन, क्यू हे पाथ फंक्शन आहे, पण क्यू व्ही इज अ स्टेट फंक्शन. कारण आपण काय केलं आहे, पाथ जो आहे तो डिफाईन केला आहे. प्रोसेस कोणती आपण घेतली आहे, आयसोकोरिक प्रोसेस घेतली आहे, त्यामुळे क्यू व्ही heat at constant volume is also a state function. त्यामुळे स्टेट फंक्शन होणार क्यू व्ही, कारण आपण त्याचा जो पाथ आहे तो काय केला आहे, डिफाईन केला आहे. ओके, सो देअरफॉर इट इज नॉट अ पाथ फंक्शन, इट इज अ स्टेट फंक्शन. सो दिस इज फर्स्ट लॉ ऑफ thermodynamic फॉर आयसोकोरिक प्रोसेस. नाउ द नेक्स्ट इज फॉर आयसोबारिक प्रोसेस. फॉर isobaric process. So in isobaric process, pressure of system remain constant throughout the transformation. Therefore delta P is equal to 0. delta P काय असणार, 0 असणार.
Now in such a process at constant pressure, delta V not equal to 0. कॉन्स्टंट प्रेशर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा व्हॉल्यूम काय होतो, चेंज होतो. कारण आपण कंटेनर काय करतो, ओपन कंटेनर असतो, बरोबर ना. ज्या ओपन कंटेनरमध्ये ज्या रिॲक्शन कॅरीड आउट केल्या जातात त्या आयसोबारिक प्रोसेस असतात. ओके, त्यामुळे डेल्टा व्ही नॉट इक्वल टू 0 आहे. आणि जर आपण इक्वेशन घेतलं असेल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही, तर इथे डेल्टा व्ही नॉट इक्वल टू 0 आहे. ओके, त्यामुळे आपण जो हीट चेंज आहे तो आपण जर या इक्वेशनने फाइंड आउट केला तर हीट चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. So this is the change, heat transfer at constant pressure, which is depends on the change in volume. The heat change occurs at constant pressure is expressed by a special symbol known as delta H. Okay, this is delta H means enthalpy change. Because these reactions are common in chemistry. So many process or reactions are carried out at constant pressure, and in such cases the heat change that takes place is expressed by delta H. Okay, enthalpy change. So what is enthalpy? Let's see. So enthalpy is a thermodynamic property, and it is the sum of the internal energy of a system and the energy arises due to pressure and volume. Okay, it is the sum of internal energy of a system and energy arises due to pressure and volume. Okay, it is denoted by H, capital H. So H is equal to U means internal energy plus P into V. So it is the sum of internal energy of system and energy arises due to pressure and the volume. Okay, now here internal energy, pressure and volume means U, P and V are state functions. These are state function. H is also state function. Okay, what is state function? It is a property of system which depends on a current state of the system and independent on path followed to reach that state. Okay, it's called state function. So here H is state function because these three, internal energy, pressure and volume, are state function. Okay, thus delta H is equal to H2 minus H1. If it is state function, then its change delta H is equal to H2 minus H1. Suppose this is equation number 1, this is equation number 2. Okay, so from equation 1, H1 is equal to U1 plus P1 V1 and H2 is equal to U2 plus P2 V2. Okay, now so by putting this value in equation number 2, therefore
delta H is equal to, in bracket, U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1. ओके. आता काय करायचं, इथे ह्या ज्या कॉमन टर्म्स आहेत त्या एका साईडला घ्यायच्या. सो मी या एका ब्रॅकेटमध्ये लिहितो U2 मायनस U1, हे दोन्ही हे मायनस साईन घेणार मी, U2 मायनस U1 प्लस इन ब्रॅकेट P2 V2 मायनस P1 V1. ओके. सो फॉर okay, then U2 minus U1 is equal to delta U, okay, plus delta in bracket P V. So delta H is equal to, change in enthalpy is equal to delta U plus delta PV. So for constant pressure, means at in isobaric process, P1 is equal to P2 is equal to P. Okay, therefore delta H is equal to delta U plus P into delta V. आता इथे P1 V1 is equal to P, sorry, P2 V2, sorry, P1 and P2 is equal to P. आपण काय घेतलं आहे, कॉन्स्टंट प्रेशर असेल तर P1 P2 इज इक्वल टू काय असणार, P असणार. त्यामुळे इथे P1 इथे येणार P आणि इथे पण P येईल. सो P आर कॉन्स्टंट, बोथ आर कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट असेल तर आपण ब्रॅकेटच्या काय करतो, बाहेर घेतो, अँड delta V. So this is about the change in enthalpy. Delta H is equal to delta U plus P into delta V. Now for isochoric process, not isochoric process, for isobaric process, for isobaric process, QP is equal to delta U plus Px into delta V. So this is the equation, that is heat change at constant pressure, means in isobaric process. Now if pressure inside and outside are same, pressure inside and outside are same, then P is equal to Px. So therefore QP is equal to delta U plus P into delta V. Now this equation number 4 and this equation number 3 are not same, but their right hand sides is same. त्यांच्या ज्या राईट हँड साईड्स आहेत ह्या दोन्ही बघा, डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही, आणि इथे पण डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. सो the right hand side of equation 3 and 4 is same. Therefore so we can write from equation 3 and 4, from equation 3 and 4 we can write, okay, we can write here QP is equal to delta H. QP is equal to delta H. Thus the change in enthalpy for a system equal to heat transfer. So change in enthalpy of system is equal to heat transfer at constant pressure.
असं आपण सांगू शकतो की चेंज इन एन्थाल्पी जो आहे फॉर सिस्टीम इक्वल टू हीट ट्रान्सफर फ्रॉम इट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. So H and QP are state function. H is a state function and H is equal to QP, or we can say delta H is equal to QP. Therefore QP is also state function. कारण इथे आपण P लिहिलं आहे म्हणजेच काय केलं आहे, पाथ जो आहे तो आपण डिफाईन केला आहे. सो दिस इज द हीट चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर, therefore it is a state function. So this is about the enthalpy change. सो इथे आपण स्टॉप करूया. या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज इंटरनल एनर्जी, देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अँड इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, देन ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर डिफरंट प्रोसेसेस एवढं डिस्कस केलं. त्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फार महत्त्वाचा आहे की जो 2 मार्काला किंवा 3 मार्काला एक्झामला विचारला जाऊ शकतो. तसंच एन्थाल्पी हा सुद्धा पॉईंट फार महत्त्वाचा आहे की जिथे असा क्वेश्चन असतो, प्रूव्ह दॅट QP इज इक्वल टू डेल्टा H. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, सो कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग. बाय बाय.